लिंबू मिरचीबाज मुख्यमंत्री, लिंबूबाज मंत्री. महाराष्ट्रामध्ये आज चर्चाला वायफळ उदाहरण चालू आहे. महाराष्ट्र एकमेव असा राज्य होता ज्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा पहिला कायदा देशामध्ये लागू केला आणि त्या महाराष्ट्रातले ते मुख्यमंत्रीसारखे चेहरे, मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असो, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असो, त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे असो, ह्या तिघांनी काही ना काही काळा जादू केलेलं, काही ना काही त्यांच्या याच्यामध्ये जादू टोना हवन कुठले तर शिंग आणून पुरलेल्या अशा गोष्टीच्या वायफळ चर्चा आज महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. महाराष्ट्राला दुसरं करण्यासारखं काम नाही का? महाराष्ट्रातले तासाला 2 शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे 2 पोरं तासाला आत्महत्या करत आहेत. त्यांना काम नाही आणि त्यांना हमीभाव भेटत नाही म्हणून. आणि महाराष्ट्राची चर्चा काय आहे की कुठला मुख्यमंत्र्याच्या घरामध्ये किती लिंबू सापडले, कुठला मुख्यमंत्री कुठलं होम हवन केला, कुठल्या मुख्यमंत्र्याने कुठून तरी ते रेड्याचे शिंग पूजून आणले आणि त्या लॉनमध्ये पुरले, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी कावळे मारून टाकले, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी टोपलंभर लिंबू आणून टाकले, कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये होम हवन आणि काय म्हणतात त्याला ते काळा जादू होतो. अरे हे काय बोलण्याच्या गोष्टी आहेत का? आणि ते मुख्यमंत्र्यासारख्या माणसाचे आणि मंत्र्यासारख्या माणसांनी अशा जर गोष्टी बोलत असेल तर ह्या महाराष्ट्र चाललाय कुठं नेमकं? आज महाराष्ट्र जर तुम्ही बघितलात, पुरोगामी महाराष्ट्र, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महाराष्ट्र, इथं दाभोळकरांसारखे लोक झाले जे ह्या अंधश्रद्धेसाठी पूर्ण आयुष्य व्हायला आणि त्यांना मारूनही टाकलं गेलं. असे एक एक महाराष्ट्रानं हिरे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वावर बसलेले लोक जर अशा पानसट आणि वायचाळ गोष्टी जर चघळत असतील तर अक्षरशः समजून चला की महाराष्ट्रामध्ये करण्यासारखं काहीही नाही. महाराष्ट्राच्या हिश्श्याला कामं अजिबात नाहीत, कारण कालचं बजेटमध्ये महाराष्ट्राला काय दिलेलं नाही. मग पुढच्या 5 वर्षापर्यंत करायचं काय? मग आता तुम्हाला काळा जादू, गोरा जादू, लिंबू, रेड्याचे शिंग तुम्हाला दिले जातात. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. तो राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये येऊन काहीतरी बोलतो. तो फक्त चेक करत होता की महाराष्ट्र कशा पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे, कारण त्यांना फक्त चेक करायचं असतं आणि महापुरुषाचा अपमान करण्याची ही सुरुवात चालू झालेली आहे. तुम्ही गेल्या त्यांच्याही राज्यामध्ये बघितलं असाल, तो रोडच्या साईडला टोपीवाले बसून भविष्य वगैरे सांगतात ते लोक माहिती आहे तुम्हाला. तसा आपला एक राज्यपाल होता. सावित्रीबाई की शादी 10 साल में करनी रही और उनके पति 13 साल के थे. अब या कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे शादी करने के बाद, क्या सोच. त्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पूर्ण 5 वर्षामध्ये चिंदाड्या उडवून टाकले होते. महाराष्ट्र त्याच्यावर थोडाही रिॲक्ट केलेला नव्हता. आता दुसरी फळी चालू झालेली आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये अशा गोष्टी होत राहतात आणि महाराष्ट्र कशा पद्धतीनं रिॲक्ट करतो हे फक्त बघायचं असतं आणि त्यांना त्यांचा अजेंडा राबवायचा आहे. आणि हेच राहुल सोलापूरकर हा एक प्रयोग आहे. आणि त्यांनी माफी मागितली असेल काहीतरी येऊन, बस आता ते न्यूज पाठीमागं पडणार आणि तुम्ही आणि इकडं जादू टोना, काळे शिंग, गोरे शिंग, बगळे कावळे मारत किंवा लिंबू उतरवत फिरणार तुम्ही. पण त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रमाणे त्याने अपमान केलेला आहे, येऊन माफी मागितला. सकाळचीच मी न्यूज बघत होतो. माफी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करून तुम्ही माफी मागताय. लात मारून पाया पडायची कुठली सवय आहे ही? आणि माफी मागणं तर यांच्या खूनमध्येच आहे, यांच्या रक्तातच आहे. तर ह्याला माफी नाही, ह्याला शिक्षा झाली पाहिजे, ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण परत असे अटेम्प्ट करणं हे लोक टाळतील. नसेल तर हा छडी लावून टाकतील. म्हणजे एकावर एक अशा गोष्टी येत राहतील आणि महाराष्ट्राच्या रक्तामध्ये पाणी मिसळलेलं हे दिसून यायला चालू होईल. कारण याच्यावरती जर कारवाई न झाली तर कशावरतीच कारवाई होणार नाही. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस तुम्ही 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राचे, भलं एका दिवसाचं का असं ना, पण 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि महाराष्ट्र तुमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा राज्य बनत चाललेला आहे. महाराष्ट्र तुमच्या काळामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा
राज्य बनलेलं आहे, महाराष्ट्र तुमच्या काळामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारीचा राज्य बनलेला आहे, महाराष्ट्र सर्वात जास्त अत्याचार, मुलीवरती महिलावरती होणारा अत्याचार होणारा राज्य बनलेला आहे, महाराष्ट्र सगळ्यात जास्त दरिद्रीच्या वाटेवरती चाललेला आहे. आणि तुम्ही करताय काय, तुम्ही काळ्या जादूच्या गोष्टी चालू केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. आज आपल्याला समजून घ्यायची वेळ आलेली आहे की आपण कुणाला निवडून दिलो आहे, कशासाठी निवडून दिलो आहे, ह्याने कुठले कुठले वादे केलेले होते, ह्यांची मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा काय होता ते घेऊन बसा कधीतरी. त्याच्यामधले कुठले कामं चालू आहेत ते कधी विचारायला चालू करा. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती प्रश्न टाका. देवेंद्र भाऊ, तुम्ही शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करणार होता. देवेंद्र भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देणार होता सोयाबीनला. देवेंद्र भाऊ, तुम्ही आमच्या पोरांना नोकऱ्या देणार होता. देवेंद्र भाऊ, तुम्ही महाराष्ट्राचं काय काय करायचं ठरवलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत? तुम्ही ह्या गोष्टी विचारत नाही म्हणून ते आता काळा जादू गोरा जादू करायचं चालू आहे त्यांचं. ते लिंब उतरवून टाकायचं, कारण कुठंतरी चर्चा पाहिजे आणि तुमच्या डोक्यातून कुठंतरी विषय बाजूला हटला पाहिजे. एकमेव उद्देश आहे, बाकी काहीच नाही. कारण तुम्हालाही काहीतरी चघळायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी तुम्हाला फीड दिलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये गेले 10 वर्ष गेलेले आहेत, पुढचे 5 वर्षी जाणार आहेत. सब चंगासी. प्रश्न विचारायला चालू करा.